न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। ठाण्यातील वागळे परिसरातील ठाणे परिवहन डेपोमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी संघटनेच्या फलकाचा अनावरण सोहळा संपन्न झालाय। यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ भोईर यांच्या हस्ते या फलकाचा अनावरण करण्यात आलाय। यावेळी ठाणे परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी हे आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करतायत, मात्र अद्याप त्यांना निवृत्त पेन्शन योजनेचा लाभ न दिल्यामुळे आता हे सर्व कर्मचारी हवालदिल झालेत। त्यामुळे त्यांनी आपली व्यथा या ठिकाणी उपस्थित व मान्यवरांकडे मांडली आणि त्यांनी देखील लवकरात लवकर याबाबत तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। 2016 पासून कामगारांची थकीत देणे प्रलंबित आहेत। जवळजवळ एका कामगाराची 15 ते 16 लाख रुपये देणे पालिकाकडे प्रलंबित आहे। त्यामुळे निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्यांना आजारपणासोबतच घर खर्च कसा चालवायचा असा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र ही संपूर्ण व्यथा त्यांनी राम रेपाळे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी मार्चपर्यंत त्यांची देणी अदा करण्याचं आश्वासन संबंधित कर्मचाऱ्यांना दिलंय। यावेळी अध्यक्ष दिनेश शृंगारपुरे, सचिव भगवानदास कोरी, उपाध्यक्ष प्रमोद आरेकर, नितीन कोळी, सहसचिव पद्माकर भालेराव, खजिनदार राजू मलजी, मिलिंद जोशी तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित होता। परिवहन सेवा ही आमची ठाणे शहराची धमनी आहे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांनी एक छोटंसं रोपटं ठाणेकरांच्या सेवेसाठी लावलं होतं, त्याचा आता एकदम मोठा वृक्ष झालेला आहे आणि ठाणे शहराची लोकसंख्या आता 25 लाखाच्या वरती गेलेली आहे आणि त्यांना ठाणेकरांना सेवा देण्याचं कार्य या सर्व कामगारांनी सातत्याने केलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे की सेवानिवृत्त कामगारांची काही देणी बाकी आहे, परंतु सातत्याने आम्हा सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार मी आणि आता जे खासदार नरेश म्हस्के साहेब सातत्याने आम्ही सर्वजण, माझे सहकारी विधानसभेचे समन्वयक एकनाथजी भोईर आणि आमचे सर्व नगरसेवक सातत्याने परिवहन कामगारांच्या मागे उभे असतो, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि वेळोवेळी आम्ही आयुक्त साहेबांना आणि यांना बेहरे साहेब आताचे त्यांच्याशी पाठपुरावा करून व्यवस्थापकांना पाठपुरावा करून हा प्रस्ताव बनवणं, त्यांची देणी वेळेवर कशी होतील यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करत असतो। परंतु आम्ही सर्वांनी मिळून माननीय शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की साहेब, आपण ह्या राज्याचे मुख्यमंत्री यशस्वीपणे धुरा सांभाळलेले आता विद्यमान उपमुख्यमंत्री आपले साहेब आहेत, ह्या कर्मचारी देणी एकत्रपणे कशी देता येईल या दृष्टिकोनातून साहेबांना विनंती केलेली आहे आणि परिवहन हे हा पोर्टफोलिओसुद्धा आमदार प्रताप सरनाईक आता कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि एक काम करणारे ते मंत्री आहेत। त्याच्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या बजेटमध्ये ह्या परिवहनसाठी भरीव असं तरतूद केली जाईल आणि परिवहनच्या समस्यांचं निवारण कमीत कमी वेळेमध्ये पूर्णपणे होईल आणि या उद्दिष्टाने ही सेवानिवृत्त कामगारांची संघटनेची स्थापना झालेली आहे। त्यांचं उद्दिष्ट 100% लवकरात लवकर सफल झाल्याशिवाय राहणार नाही।
राज्यात मागे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. ठाण्यातील किसननगर 2 मैदानात मागे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ठाण्याचा इच्छापूर्ती गणपती विराजमान झालाय. मागे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 16वे वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जातोय. आकर्षक, विलोभनीय अशी बाप्पाची मूर्ती असून सुंदर असा महल तयार करण्यात आलाय. भाविकही मोठ्या संख्येने गर्दी करत बाप्पाचे दर्शन घेत आहेत. 5 दिवस बाप्पा विराजमान असून मोठ्या भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा होतोय. सलग 5 दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच परिसरातील लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय. परिसरातील लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा पार पडली असून विजयी ठरलेल्या मुलांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलंय. या उत्सवाला अनेक राजकीय नेते, सिने कलाकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलंय. मागे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाचे आधारस्तंभ डॉक्टर अभिजित पांचाळ, अध्यक्ष सचिन जांभोटकर, कार्याध्यक्ष हिरेन राजगोर, सेक्रेटरी स्वप्नील मेस्त्री, उपसेक्रेटरी संजय जांभोटकर, उपखजिनदार विनेश पाडियार, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट ए बाळा सुब्रमण्यम तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभलंय. आपलं मागे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ गेल्या 15 वर्षापासून मागे गणेशोत्सव साजरा करतो. त्याच्यामध्ये आपण 5 दिवसासाठी हा उत्सव असतो. गणेश जयंतीला सुरू होतं आणि मग 5व्या दिवशी गणेशाचं विसर्जन असतं. हा कार्यक्रम जरी आम्ही मागे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या नावाखाली जरी करत असलो तरी याच्या पाठी सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. फार आपले डेप्युटी सीएम एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आपले लोकल आमचे जे आमदार आहेत रविशेठ फाटक, इथले नगरसेवक दीपकजी वेदकर, माया मॅडम, त्याचबरोबर इथले बाकीचे सगळे पदाधिकारी, त्याचबरोबर इथे मागे गणेशोत्सव मंडळामध्ये सर्व मंडळांचा सहभाग आहे. आमचं जे मेन मंडळ आहे बालमित्र गणेशोत्सव मंडळ ठाण्याचा महाराजा, त्यानंतर किसननगर ची आई भवानी शिवगर्जना मित्र मंडळ, असे मराठा मित्र मंडळ, शिवनेर, 7 अप सगळं मंडळ एकत्र येऊन या मंडळामध्ये आम्ही हा सहभाग करून एक प्रकारे एकतेचं आम्ही इथे एक्झाम्पल सेट करतो. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. वर्षभर आमचे कार्यक्रम असतात. आपले जे पदाधिकारी आहेत, मंडळाचे अध्यक्ष सचिन आहे, संस्थापक आहेत प्रशांतजी मयेकर आहे, स्वप्नील आहे, आपले जे सेक्रेटरी आहेत, त्याचबरोबर राजा, असं यांच्या संकल्पनेतून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम असतो. आमच्याकडे 5 दिवस राहतात. ते 5 दिवसामध्ये आम्ही जे किसननगरच्या आसपासच्या परिसरातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणा किंवा महिला आहेत त्या महिलांसाठी एखादा कार्यक्रम असतो. हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही घेतो. त्याचबरोबर आध्यात्मिक याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर वेगवेगळे भजन मंडळीचे कार्यक्रम रोज रात्री इथे आम्ही संपन्न करतो. पण हे करत असताना आम्ही प्रयत्न असतो की कुठल्याही इथल्या आसपासच्या नागरिकांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. त्याचबरोबर इथले जे सामाजिक कार्य आहे ते आमचं वर्षभर चालू असतं.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉकपोलच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रंट मेमरी तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले असल्याने या विरोधात ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतलाय. यावेळी पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. संपूर्ण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम संदर्भात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. तसेच काही पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमच्या बीयू सीयू व्हीव्हीपॅट मशीनच्या ब्रंट मेमरी तपासणी करण्यासाठी लाखो रुपये भरलेत. पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाविरोधात टाकलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तत्काळ खुलासा करावा अशी निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रंट मेमरीची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ठाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पराभूत उमेदवारांनी केलेल्या अर्जदारांची बुधवारी बैठक आयोजित केली होती. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला माजी खासदार राजन विचारे, दीपेश म्हात्रे, एम.के. मडवी, पांडुरंग बरोरा, सुभाष पवार, सचिन बासरे तसेच इतर उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तुम्ही बघितलं असेल की संध्याकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि जे 76 लाख मतदान संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे वाढीव मतदान, या वाढीव मतदानाचा संबंध माहिती आणि रिपोर्ट तो हायकोर्टाला सादर करावा यासाठी मला वाटतं त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की कायद्यामध्ये इलेक्शन कमिशनचा नियमच असा आहे की संध्याकाळी 6 नंतर मतदान संपल्यानंतर जे कोण लाईन मध्ये असतील त्यांना तुम्हाला टोकन द्यायला पाहिजे. परंतु इथे कुठलंही नाही, म्हणजे 76 लाख लोकांना या लोकांनी टोकन दिले का या संबंध गोष्टीचं संबंध माहिती हायकोर्टाने मागितलेली आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं 95 मतदारसंघामध्ये या संबंध ऑब्जेक्शन या ठिकाणी रेस केलेले आहेत. मग ते कोर्टात असेल, हायकोर्टात असेल किंवा इतर इलेक्शन कमिशनरकडे असेल. जर तुम्ही बघितलं असेल प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि ईव्हीएम मध्ये झालेलं मतदान याच्यामध्ये भरपूर तफावत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल 19 मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात झालेलं जे मतदान आहे आणि जे ईव्हीएम मशीन वरती झालेलं आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा फरक आहे. या सर्व या गोष्टी ज्या आहेत या संबंध मला वाटतं त्यांच्या निदर्शनास आणून सुद्धा इलेक्शन निवडणूक आयुक्त आहे ते जाणून बुजून त्या ठिकाणी याच्यामध्ये स्वतःची काळी लपवण्यासाठी वेगवेगळे फंडे त्या ठिकाणी निर्माण करतायत. आज आम्ही सर्व उमेदवारांनी या संदर्भामध्ये आम्हाला मॉकपोल नको आहे आणि त्या संदर्भामध्ये कायदेशीर पण काय उद्या कोर्टात जायचे ते आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेतोय. आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आज या माध्यमातून होत आहे. आज तुम्ही बघितले असेल 76 लाख मतदान कसं वाढलं आणि बरोबर संध्याकाळी 6 नंतर त्याची ती आकडेवारी आमच्याकडे आहे. आणि त्या आकडेवारीमध्ये तुम्ही बघितलं असेल 6, 7, 8, 9, 10, 11 वाजेपर्यंत मतदान चालू होतं. मग आम्हाला तर कुठेच मतदानाची लाईन दिसल्या नाहीत किंवा काय नाही. या संदर्भामध्ये सर्वंत घोळ आहे. आणि आज ज्या पद्धतीने केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी करतात, मतदारांचा विश्वासघात करण्याचं काम करतात. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.